न्यू व्लॉग. तर गाईज मध्ये एवढे दिवस व्लॉग येत नव्हते कारण की पेपर चालू होते ना. मग आता माझे पेपर संपले, एक बाकी उद्या येतो. तर आज मी चाललोय, आम्ही कुठेतरी चाललोय ते नंतर तुम्हाला तिथे पोचवायची सांगू द्या. तर मी आणि दीदी, काका आणि भाऊ आणि आहे बाबा, आम्ही 6 जण चाललोय. 6 नाही ना, हा 6 जण. तर चला आपण बघूया कोण कोण आहे. हे बघा सगळे इथे आहेत. आहे बाबा, हा भाऊ आणि दीदी आणि हे अंकल. अंकल भाई दादा हे मॅट लावतोय. बोलतात तसेच मनात काय एवढा मी कधी बसलोय, अजून काय निघत नाही. हा बाबा, बाबा 5 मिनिटं बसून आय हे ठेवते ना सामान विमान. तर आम्ही तिथे चाललोय ना, आम्ही हॉटेलमध्ये नाही जेवणार, आम्ही तिथेच जेवणार, तिथे चाललोय. तर तुम्ही पोचल्यावरती बघा आम्ही कुठे चाललोय. चला जाऊ. इथे पाणी टाकतात अंकल या जेवणांना, पाणी यासाठी. मग हा तेच समजून घ्या. गाईज आम्ही फायनली निघलोय. गाईज आता आम्ही फायनली निघलोय आहे. हा बघा आम्ही इथे चेमून बसलोय. नाही 5 माणसांची गाडी, आपण बसून 6 माणसं. हा मग तेच बोलतोय. चला आता आम्ही CNG पंपवर थांबलोय CNG भरासाठी. हे बघा, आणि बाबा गाडीतच बसलेत. बाबाला चालायचा प्रॉब्लेम आहे ना, त्याच्यामुळे बाबा बोललो बसा तुम्ही गाडीतच. आणि आता आपला मोबाईलवरतीच असतो. हे बघा पापड दिसतात का मला पण पटकन मध्ये ना, त्याच्यामुळे गाईच पटकन असं दाखवायला जमत नाही. थंडी आहे ना, थंडी. हा थांबा. तर गाईज आम्हाला अजून अर्धा तास लागणार आहे पोचायला. तर अंका आपण कुठे चाललोय, गावाचं नाव सांगा फक्त. आपण तर इंदापूरवरून पुढे 5 घरला जायचं. हा मग 5 घ्यायला कशासाठी चाललोय तुम्ही पुढे बघा. आपण आता डायरेक्ट पोचल्यावरती भेटूया. तर गाईज आम्ही फायनली आलोय. तर आम्ही कुठं आलोय माहिती दादा, कशासाठी आलोय पण का आलोय, जागा बघायला बाबाला घेऊन. जागा बघायला आलोय आम्ही. जागा बघतोय. तर बघूया आपण. काकाचा जागा घ्यायची आहे ना, तरी मग बघायसाठी आलोय. बघाया पाणी, हा पाण्याचा भाग गारवा वाटतोय बघा ना. गाई जेवढी आहे. चला आपण आता जिथून आलो ना तिथे परत मग दाखवायला येतोय मी. अंकल मी आलो का ते बघा. ही जागा आपण म्हणजे घेतलेली आहे. कुठून माहिती आहे का, मला झुमकून दाखवते. तो रस्ता दिसतोय तिथून आपण आलो ना. हा एवढी मोठी ही जागा आहे. अजून पुढे आहे गाईस, ती अजून साफ करायची थोडी बाकी आहे ना, JCPनी. कधी कळतो ते 3.5 एकर ही जागा ही. तेव्हा चला आपण बाबाचं कुठे बघूया. आपण फास्ट क्लिपमध्ये टाकू. आपण खूप मोठी. हे बघा थकलो. ब्लॉग बनवतात नाही, व्हिडिओ काढतात काका, ब्लॉग नाही बनवत. आता बाबाला तिथेच बसाय. बाबा एवढा चालवायला जमणार नाही ना, खूप असेल, कमीत कमी 201 मीटर असे ही जागा. नाही काही पण अशी लांब बोलतोय मी. 3.5 एकर आहे. हे बघा, हे अजून आहे ना थोडा.
हे इथं ही पुढे अजून साफ करायची बाकी आहे. अजून आपण आलो ना त्याचे आयद अजून पुढे आहे, पण ते अजून साफ करायचं थोडं बाकी आहे. हा वाडाचं आहे, ही वाडाची झाडं त्या काढायची. ते गाईज आता आम्ही फायनली निघलोय. काय काय अंकल लाल मातीची आहे ना सगळी. चला आपण आता निघूया. अरे बाजूला असं ना इकडे आले का आपल्याला 8-10 दिवस आता आपण अलिबाग. आता आम्ही बीच इथे आलोय. हे बघा थांबा हे बघा. कपडे लावले ना गाड्या. हो ते पण खाली नेले तापल म्हणून सावली लावली सगळ्यांनी. गाईस बीच इथे आलो, थोडा आळस देतोय. हे बघा घोडा ही गाडी आहे. तर चला आपण जाऊया. पटकन दाखवलं नाही, आमची जस्ट तिथे गाडी अटकलेली. आता ते माणसं आम्ही काकाला फोन केला काय झाला ते बोलले गाडी अटकली. ते माणसं काळी गाडी. या काय आता काका कुठे गेले काय माहिती. हा फोन कोणच येते काका तिथे कुठे तरी गेले. गाईत आता आम्ही गाडीत बसलोय आणि आता कुठे जायचं अलिबागला ना. अलिबाग काशिक बीच. तर तिथे गाडी अटकली ना तर अंकल सांगते काय काय झालं. हे बघ इथनं पनवेल किती 110 किलोमीटर आहे. काय पनवेल 110 किलोमीटर. हे बघा अलिबाग 50 किलोमीटर आहे इथून अजून. हे बघा अशी जागा पाहिजे यावरती. कुठे गेलं. हा पनवेल इकडनं 110 किलोमीटर आहे, म्हणजे 2.5-3 तास लागतील पोचायला आपल्याला ना. काय देता अंकल इथं गाडी आठवती तुम्ही काय देता. बसली होती गाडी मध्ये दोन मित्र पोर आले. माझ्या वर्गातले मित्र होते ते आलं मग काढायला गाडी घेऊन. भेटलं तिथं ते बोलले, हे बघा हा बीच होता. तो बंगला यावरती, तो बंगला होता. तो गेला तो का पाण्याचा घेराव होता ना तो किल्ला ना. तो काय काही तो जंजिया किल्ला तो आता नीट दिसत नाही. हे बघा थोडा थोडा दिसतोय. सत्ता आली. यो काय इकडे जास्त आता आम्ही जेवण काय थांबलो. हे बघा सगळं हे काय आहे सुकट आणि बुर्जी आहे. त्याच्याला आपण जेवूया बुर्जी. खोल बुर्जी आहे आणि ते सुकट आहे. चला आपण खाऊया. मोजा नजारा बघा मस्त मस्त असा चला. आम्ही आता आलोय आणि मी कपडे चेंज केलेत आणि बघा ही अभ्यास करते मम्मी आणि ही जागोदीची मैत्रीण आहे आणि बघा काही चायनीज आणले. तर आता मी खातो आणि उद्या लास्ट पेपर आहे, नंतर आपले कंटिन्यू व्लॉग चालू होतील. तर आपण खाऊया. इथं आता मी जेवलो जस्ट आणि आता मी हिस्ट्रीचा रिव्हिजन करतोय आणि हिमाई दीदी पण तिचा पण उद्या लास्ट पेपर आहे ना तर ती पण आपला अभ्यास करते.
तर हा ब्लॉग गाईज आपण इथेच एंड करूया. आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय.